काय प्रकरण झालं होतं नेमकं? गर्भपात होऊ शकतंय कशामुळं? त्या इंजेक्शनमुळं. म्हणजे ते इंजेक्शन कशाचं होतं ते? ते मी त्या इंजेक्शन रूममध्ये गेलो. तिथं त्यांनी ठेवलेली इंजेक्शनची दिलेली बॉटल घेतली आणि ही लस कशावर चालते, तर त्याच्यावर मला गुगलला असं कळालं की ही गर्भपातासाठी किंवा ऑपरेशनसाठी वापरण्याची लस आहे. नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय दाखवतोय. मी आज एक धक्कादायक असा विषय दाखवणार आहे. एका गर्भवती महिलेला कुत्रं चावलं आणि त्याची लस देण्याऐवजी त्या महिलेला दुसरीच लस दिलेली आहे. ती महिला आपल्यासोबत आहे आता. पती-पत्नी सोबत आहेत. त्यांना उस्मानाबाद धाराशिवच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये उपचार दिला होता. ते आता डिस्चार्ज मिळाला आहे त्यांना. मात्र प्रकार काय घडला होता मी सर्व दाखवणार आहे तुम्हाला. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. आपल्यासोबत महिला पण आहे आणि त्यांचे पती पण आहेत. आता सुरुवातीला आपण महिलेची प्रतिक्रिया जाणून घेऊया. नेमकं काय प्रकरण आहे आणि काय घडलं होतं? तुमचं नाव काय पूर्ण? माझं नाव पूनम नितीन अवधूत. बरं. राहताय कुठं तुम्ही? अवधूतवाडी. काय प्रकरण झालं होतं नेमकं? मला 17 तारखेला कुत्रं चावलं होतं, कुत्र्याचं छोटं पिल्लू. मग त्याची लस घेण्यासाठी मी 18 तारखेला उस्मानाबादच्या दवाखान्यात आले. मग तिथं त्यांनी पहिला डोस दिला. दुसरा आणि तिसरा डोस दहीपोळा घेऊ शकता म्हणून सांगितलं. मग मी दुसरा डोस घेण्यासाठी दुसरा डोस 21 तारखेचा होता. मग तो घेतला, नीट झाला डोस, नीट होता, चांगला होता डोस. मग पुन्हा 25 तारखेच्या डोसच्या वेळेस मी गेल्यावर तिथं त्यांनी मला ती डोस देण्याऐवजी दुसराच दिला. मग त्याचं रिॲक्शन लगेच आलं मला 10-15 मिनिटामध्येच. मग त्याचं रिॲक्शन आल्यानंतर त्यांनी डायरेक्ट इकडंच रेफर केलं. लस कोणी दिली तुम्हाला? म्हणजे इंजेक्शन कोणी दिलं होतं? तिथले एक कर्मचारी होते. बरं. त्यांची ओळख नाही तुमची? नाही. बरं. मग काय झालं मग पुढं? रिॲक्शन पूर्ण आल्यामुळं ते डायरेक्ट इकडंच रेफर केलं त्यांनी मला. ते इथं आल्यावर सांगितलं की गर्भपात होऊ शकतंय तुमचा. म्हणजे गर्भपात होऊ शकतंय कशामुळं? त्या इंजेक्शनमुळं. म्हणजे ते इंजेक्शन कशाचं होतं ते? ते माहीत नाही. मग काय कोणत्या डॉक्टरने सांगितलं तुम्हाला? इथल्या डॉक्टरांनी. बरं. स्त्री रुग्णालयात. बरं. इथं किती दिवस ॲडमिट होते तुम्ही? 2-3 दिवस. आज तिसरा दिवस आहे. आज डिस्चार्ज दिलाय. बरं. आता कशी आहे प्रकृती तुमची? आता बरी आहे. बरं. मग कशामुळे झालं? काय झालं असेल? त्या इंजेक्शनच्या रिॲक्शनमुळे सगळं झालं. जे काय झालं. मग पुढं काय केलं तुम्ही? पुढं काय, त्या आमच्यावरच कारवाई करण्याचा प्रयत्न करायला. तक्रार दिली कुठं? हां, दिली. बरं. बघा किती धक्कादायक प्रकार आहे. या महिलेला कुत्रं चावलं. गर्भवती महिला आहे आणि त्यांना कुत्रं चावलेली लस दिली. एक लस इथं उस्मानाबादच्या दवाखान्यामध्ये घेतली त्यांनी सरकारी आणि दुसरी लस घेण्यासाठी दहीपळ या ठिकाणी गेले प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये. त्यांना पहिली लस योग्य प्रकारे दिली, त्यांच्यावर उपचार केला आणि तिसरी जी लस आहे ती लस त्यांना कुत्र्यावर जे चावल्यावर जे उपचार करायचा असतो ती लस न देता दुसरीच लस दिली, दुसरंच औषध वापरलं. त्यामुळे महिलेला काय त्रास झाला थेट आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे. त्यांचे पतीसोबत आहेत आपल्या. काय नाव तुमचं? नितीन अवधूत. बरं. काय प्रकरण आहे नेमकं? हे 17 तारखेला कुत्रं चावलं म्हणून आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र दहीपळ येथे गेलो. 18 तारखेला त्यांनी आम्हाला म्हणले की गर्भवती महिला असल्यामुळं आम्ही इथं देऊ शकत नाहीत, तुम्ही उस्मानाबाद सिव्हिलला जावा. त्यांनी उस्मानाबाद सिव्हिलला रेफर केलं. 18 तारखेला आम्ही इथं आलो. मग इथनं यांनी 18 तारखेला एक, 21 तारखेला एक आणि 25 तारखेला एक असे 3 डोस लिहून दिले. 18 तारखेचा इथंच दिला आणि 21चा आणि 25चा तुम्ही दहीपळमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊ शकता असं सांगितलं. मग आम्ही 21 तारखेचा डोस प्राथमिक आरोग्य केंद्रात घेतला आणि 25ला या म्हणले. त्यांनी सांगितलं 25ला या आणि घेऊन जावा. मग 25ला आम्ही गेलो तर 25ला रविवार होता. दवाखान्यात कुणी हजर नव्हतं. मग आम्ही तिथं शोधाशोध केली. दवाखान्यामध्ये गेलो तर तिथं एक कर्मचारी दिसला. त्याला म्हणलं बाबा असे आहे लस. मग त्यांनी म्हणलं इथं कोण नाही. मग मी तिथल्या डॉक्टरांना फोन केला. सुजित राऊत म्हणून डॉक्टर आहेत तिथं, त्यांना फोन केला तर ते म्हणले मी बाहेरगावी आलेलो आहे. मी म्हणलं सर तुम्ही 25 तारीख दिली होती त्यानुसार मी आलो आहे. मग ते इमर्जन्सी असल्यामुळे घ्यावीच लागणार. तर त्यांनी म्हणले तिथं कोण असेल तर त्यांच्याकडनं घ्या आणि जावा. मग मी त्या कर्मचाऱ्याला म्हणलं लस देणारं कोण आहे का? त्याने म्हणलं आहे, MPW आहेत, त्यांच्याकडनं लस द्यायला सांगतो म्हणले त्यांना. ठीक आहे म्हणलं बोलवा त्यांना. बोलवलं त्यांनी. मग त्यांनी लस दिली. लस घेतली. आम्ही लस घेतली ना गावाकडे गेलो. गावाकडे गेल्यानंतर एक 10च मिनिटात म्हणजे गावाकडे गेलं की लगेच त्रास चालू झाला. उलटी, मळमळ, पोट दुखायला हेच त्रास चालू झाला. म्हणून आम्ही लगेच रिटर्न गाडी घेतली आणि दहीपळा प्राथमिक आरोग्य केंद्रात गेलो. आम्ही गेल्यानंतर तिथं मग त्यांनी असं व्हायला लागलं म्हणल्यावर ते म्हणले एखाद्या वेळेस तुम्हाला जेवण चुकीचं झालं असेल किंवा काय झालं असेल त्यामुळे व्हायला असेल म्हणले. मग मी म्हणलं ठीक आहे बाबा तसं होईल तर मग काहीतरी उपचार. मग त्यांनी परत एक इंजेक्शन दिलं आणि सलाईन लावलं. मग त्यांनी तिथले वैद्यकीय अधिकारी बोलवून घेतले मॅडम इथे.
मग मला डाऊट असा आला की पहिले 2 लस घेतली तर आपल्याला त्रास काय झाला नाही, मग आता कसं काय त्रास झाला. मग मी त्या इंजेक्शन रूममध्ये गेलो. तिथं त्यांनी ठेवलेली इंजेक्शनची दिलेली बॉटल घेतली आणि ती बघितली तर ती चुकीची दिसली. मी परत काहीच केलं नाही. मी मला परत कसं काय कळलं ती चुकीची दिसली का योग्य आहे? म्हणजे ती रेबीज असं त्याच्यावर काहीच नव्हतं किंवा कुत्र्याची लस आहे असं त्याच्यावर काहीच नव्हतं. मी सुशिक्षित असल्यामुळे मी Googleला सर्च केलं ते, हं. की बाबा ही लस कशावर चालते. तर त्याच्यावर मला Googleला असं कळालं की ही गर्भपातासाठी किंवा ऑपरेशनसाठी वापरण्याची लस आहे, की ही कुत्र्याचा आणि ह्याचा काही विषय नाही. मग मी त्या MPWला म्हणलं की बाबा तू मला रेबीजची लस दिली तर त्या रेबीजच्या लसची दिलेली बॉटल दाखव म्हणलं रिकामी, किंवा तू कशाहून रेबीजचीच दिली, तू चुकीची लस दिली असं म्हणलं. मग त्यांनी ती मी जी बघितली होती तीच बॉटल आणून डॉक्टरांच्या हातात दिली. म्हणजे ते तुम्हाला जी बॉटल आता तुमच्याकडे आहे, हो, आहे का बॉटल? कुठे आहे हो, ती? माझ्याकडे आहे बॉटल, घरी आहे, पण माझ्याकडे त्याचा आत्ता फोटो आहे. बरं. ती बॉटल त्यांनी डॉक्टरांकडे आणून दिली. डॉक्टरांनी लगेच म्हणले हे चुकीचं लस आहे. त्यांनी लगेच ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर बोलवून घेतले. त्यांचे सगळे हे स्टाफ म्हणजे मोजून 15 मिनिटात सगळा स्टाफ त्यांचा जमा झाला. आम्ही 15 मिनिटाच्या अगोदर लस घ्यायला गेलो तर तिथं कोणीही नव्हतं. पण चुकीचं झालं तर लगेच 15 मिनिटात त्यांचा सगळा स्टाफ हजर झाला. म्हणजे ह्याला ती बी सर्वस्वी सगळे स्टाफच जबाबदार आहे त्याला. तिथं क्वार्टरला राहिलं असताना न येणं, लस असंच कुणालाही द्यायला लावणं, हे असा भोंगळ कारभार आहे त्यांचा. मग ती लस मला ती दिलेली बॉटल त्यांनी माझ्यासोबत दिली आणि उस्मानाबाद सिव्हिल स्त्री रुग्णालयात रेफर केलं. मी इथं आलो. इथं आल्यानंतर इथं ॲडमिट झाल्यानंतर इथल्या डॉक्टरांनी सांगितलं की ॲबॉर्ट होऊन जाईल मूल, त्यामुळं काय म्हणजे हे नाही म्हणले, त्याला पर्याय नाही. मग परत मी आमदार खासदार यांच्यासोबत कॉन्टॅक्ट पण केला. त्यांनी कॉन्टॅक्ट केल्यानंतर इथल्या गवळी मॅडम हे ते त्यांनी पाठवून दिलं. इथं पण रविवार असल्यामुळे काही स्टाफ हजर नव्हता सोनोग्राफीचा हे ते. त्यांनी बोलवून घेतलं, सोनोग्राफी केली. सोनोग्राफी केल्यानंतर मग ते गवळी मॅडम म्हणले की सध्या तर 50% धोका कमी आहे, पण म्हणजे उद्या आणखीन एक सोनोग्राफी करून बघू आणि परत सांगू. मग त्यांनी काल 1 वाजता सोनोग्राफी केली आहे आणि सोनोग्राफीत तर व्यवस्थित आहे म्हणून सांगितलं आणि त्यांनी आज डिस्चार्ज दिला. तुम्ही ज्यावेळेस पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली त्याच्यानंतर काय झालं? ते येरमाळा पोलीस स्टेशनचं असं म्हणणं होतं की तुम्हाला ज्या कर्मचाऱ्यांनी लस दिली आहे तेवढ्याच कर्मचाऱ्याचं तुम्ही नाव सांगा आणि त्याच कर्मचाऱ्यावर तेवढी कारवाई करू. पण माझं असं म्हणणं आहे की त्याला संपूर्ण स्टाफ जबाबदार आहे. कारण वैद्यकीय अधिकाऱ्यांचं पण काम आहे की हजर राहणं इमर्जन्सीसाठी. रविवारी बी असेल तरी म्हणजे हजर राहायला पाहिजे त्यांनी. आणि त्या स्टाफनी पण ज्यांनी इंजेक्शन दिलं त्यांनी डॉक्टरांना विचारूनच दिलं असेल ना, असं थोडी देणार आहे की स्वतः मनाने देणार आहे. मग त्याला ती संपूर्ण स्टाफ तिथला जबाबदार आहे असं माझं म्हणणं आहे की पूर्ण स्टाफवर कारवाई व्हावी. काल पोलीस तेच म्हणत होते मला की तुम्ही एक कुठल्या तरी त्याच कर्मचाऱ्याचं नाव सांगा आणि त्याच कर्मचाऱ्याला आपण कारवाई करू. मी म्हणलं तसं नाही, संपूर्ण स्टाफ जबाबदार आहे. माझी अशी एवढीच अपेक्षा आहे की तिथला संपूर्ण स्टाफच ह्याला जबाबदार आहे आणि त्या संपूर्ण स्टाफवर कारवाई व्हावी. अच्छा. बघा, उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये किती धक्कादायक प्रकार घडलेला आहे. एका गर्भवती महिलेला कुत्र्यानं चावा घेतला आणि त्या महिलेनं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील दैफळ या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ज्यावेळेस ती महिला उपचार करण्यासाठी गेली त्यावेळेस पहिली लस त्यांना योग्य देण्यात आली, मात्र दुसरी जी लस आहे ती चुकीची दिली. गर्भवती महिला असताना तिला चुकीची लस देऊन या महिलेच्या जीवाशी खेळ कसा सुरू आहे, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कसा उपचार केला जातो आणि या महिलेच्या आरोग्याशी कसा खेळ झालेला आहे, कसं यांना काय नेमकं भोगावं लागलं आहे, अतिशय धक्कादायक प्रकार हा घडलेला आहे. आता याच्यावर प्रशासन नेमकं काय कारवाई करतं आहे हे पाहणं गरजेचं आहे. कॅमेरामन खंडू उळबेसोबत मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.